मनोरमा खेडकरला महाडमधून अटक झालेली आहे। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरला महाडमधून अटक झाली आहे। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर त्या बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती आणि त्यामधूनच आता मनोरमा खेडकरला अटक झाल्याची माहिती समोर येते। पार्वती हॉटेलमधून मनोरमाला अटक केलेली आहे, पण या हॉटेलमध्ये ती नाव बदलून राहत होती अशी ही माहिती समोर आली आहे। तर मनोरमा पुणे ग्रामीण पोलिसांच्या अटकेत आहे। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला अटक झाली आहे। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे। पौड पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला होता आणि त्यानंतर आता महाड तालुक्यातील हिरकणवाडीमधील पार्वती हॉटेल इथून अटक केलेली आहे आणि त्या ठिकाणी लोकशाही मराठी सगळ्यात आधी पोहोचलेला आहे, ज्या ठिकाणी मनोरमा खेडकर जिच्यावर अनेक आरोप करण्यात आले, त्याचबरोबर अनेक कारनामे समोर येत आहेत। त्या मनोरमा खेडकर ज्या ठिकाणी थांबलेल्या होत्या त्या महाड तालुक्यातील हिरकणवाडी पार्वती हॉटेलमध्ये थांबलेल्या होत्या आणि तिथे आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर हे पोहोचलेले आहेत। सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आणि याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे, बघूयात। पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगडमधनं मनोरमा खेडकर यांना आज ताब्यात घेऊन अटक केली। मनोरमा खेडकर ह्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडी या दुर्गम भागातल्या एका पार्वती निवासमध्ये येऊन राहिल्या होत्या। आता आपण त्याच ठिकाणी आहोत आणि पार्वती निवासचे जे मालक आहेत मनोहर अवकिरकर ते देखील आपल्या सोबत आहेत। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। मनोरमाला जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हाची ही दृश्य समोर येत आहेत। मनोरमा खेडकरचे अनेक जे प्रताप आहे समोर आलेले होते, तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तिला कोर्टात हजर केलं जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर जेव्हा अटक केलं तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई आहे मनोरमा खेडकर आणि मनोरमा खेडकरने शेतकऱ्याला घाबरवल्याचा धमकावल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता। त्या शेतकऱ्यावर बंदूक दाखवून ते हुल्लडबाजी केल्याचंही समोर आलेलं होतं आणि त्याच प्रकरणामध्ये आता मनोरमा खेडकरला अटक झाली आहे। तेव्हाचा व्हिडिओ आपण बघू शकतोय। हा 2023 मधला व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे। मनोरमा खेडकर हिने जेव्हा पोलीस कारवाई करण्यासाठी गेले होते गाडीवर त्यावेळेला सुद्धा त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचबरोबर इतरही वेगवेगळी प्रकरणं समोर येत असतानाच आता मनोरमा खेडकरला अटक झालेली आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी ही अटक केलेली आहे। तर एका अशा ठिकाणी मनोरमा खेडकर जाऊन लपली होती ज्या ठिकाणी दुर्गम भाग आहे, जास्त लोक जिथे जात नाही, अशा ठिकाणी मनोरमा खेडकर ही लपलेली होती अशी माहिती समोर येते। त्याचबरोबर नाव बदललं होतं अशी माहिती समोर येते आणि त्यानंतर मनोरमा खेडकरला तरी सुद्धा पोलिसांनी पकडलेलं आहे, अटक केलेली आहे। तेव्हाची ही दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। ही तीच मनोरमा खेडकर आहे जिने शेतकऱ्याला धमकावलेलं होतं आणि याशिवाय इतरही वेगवेगळे कारनामे समोर आलेले होते। मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत सुद्धा हुज्जत घातलेली होती आणि याच प्रकरणामध्ये आता मनोरमा खेडकरला अटक झालेली आहे। शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्यासोबत थेट पुण्यातून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। चंद्रशेखर, काय सांगाल? मनोरमा खेडकरला अखेर अटक झालेली आहे नाव बदलून आणि वेगवेगळ्या दुर्गम ठिकाणी जाऊन ती लपत होती अशी माहिती समोर येते। आता सध्या कोणती प्रक्रिया सुरू आहे? कोर्टात कधी हजर केलं जाणार आहे? खरं तर मनोरमा खेडकर यांना पुण्याच्या या पौड पोलीस स्टेशनमध्ये काही वेळापूर्वीच आणलेलं आहे। खरं तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, त्याचबरोबर अनेक पोलीस अधिकारी जे आहेत मनोरमा खेडकर यांची चौकशी करत आहेत। ज्या पद्धतीनं मनोरमा खेडकर यांनी पौडच्या हद्दीमध्ये फायरिंग करण्याचा प्रयत्न केला होता, पिस्टल दाखवून धमकवण्याचा प्रयत्न केला होता आणि या संदर्भातील गुन्हा जो आहे तो पौड पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस जे आहेत मनोरमा खेडकर यांची आता चौकशी करत आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत पौडचे मनोज कुमार यादव आणि महिला पोलीस अधिकारी हे सगळे मिळून त्याची चौकशी करत आहेत। महाडमधून तिला सकाळी अटक केल्यानंतर आता सगळी कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे। त्यानंतर काही वेळात पौडच्या कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे। त्या ठिकाणी मनोरमा खेडकर यांची जी आहे ती पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। खरं तर त्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर 7 पेक्षा अधिक आरोपी आहेत। पिस्टलने धमकवणे, त्याचबरोबर मारहाण करणे, शिवीगाळ करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे या सगळ्यामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि या सगळ्या गुन्ह्याच्या तपासासाठी जे आहेत ते पोलीस आता सध्या पौड पोलिसांमध्ये चौकशी करत आहेत मनोरमा खेडकर यांची। पण चंद्रशेखर, तुम्ही म्हणताय की याच्यामध्ये 7 आरोपी होते, तर त्या बाकी जे आरोपी आहेत इतर आरोपींना पकडलेला आहे का? आणि दुसरं म्हणजे मनोरमा खेडकरला जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासूनच तिच्या मागावर पोलीस होते पण ती सापडत नव्हती, याविषयी काय माहिती मिळू शकली आहे? तर 5 पोलीस पथकांच्या माध्यमातून हा सगळा तपास केला जात होता। पुणे ग्रामीणचे जे 5 पोलीस पथक आहेत ते वेगवेगळ्या भागामध्ये सगळे याचा तपास करत होते
तर प्रामुख्याने महाडमध्ये मनोरमा खेडकर एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली, परंतु त्यामध्ये मनोरमा खेडकर यांचे पती आहेत ते सुद्धा आरोपी आहेत. त्याचबरोबर इतर बॉन्सर आणि इतर जे आरोपी आहेत त्यांचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत. मनोरमा खेडकर या सगळ्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी होती आणि या सगळ्या गुन्ह्यामध्ये आपण पाहिलं तर पिस्टल घेऊन मनोरमा खेडकर धमकावत होती आणि या सगळ्या धमकवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. निश्चितच चंद्रशेखर, हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, त्यामुळे आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते आणि पोलीस कोठडी दिली जाते का न्यायालयीन कोठडी तेही बघावं लागणार आहे. त्याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर ज्या पार्वती हॉटेलमध्ये थांबलेली होती मनोरमा खेडकर, त्याच पार्वती हॉटेलमध्ये आपले लोकशाहीचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर हे सगळ्यात आधी पोहोचलेले आहेत आणि तिकडचा आढावा त्यांनी घेतलाय. बघूयात. पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगड मधनं मनोरमा खेडकर यांना आज ताब्यात घेऊन अटक केली. मनोरमा खेडकर ह्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडी या दुर्गम भागातल्या एका पार्वती निवासमध्ये येऊन राहिल्या होत्या. आता आपण त्याच ठिकाणी आहोत आणि पार्वती निवासचे जे मालक आहेत मनोहर अवकिरकर ते देखील आपल्या सोबत आहेत. कधी आल्या होत्या त्या आणि कशा पद्धतीने इथे राहिल्या होत्या, कोण कोण होता? रात्री त्या कमीत कमी 9:30 पावणेच्या दरम्यान आल्या त्या आणि त्या 9:30 पावणेच्या दरम्यान आले. ते 2 जण आले. त्यांनी सांगितलं ना आता की माई आहे आणि एक मुलगा आहे, माझी आई आहे आणि आम्हाला रूम पाहिजे. तर ठीक आहे, आम्ही त्यांची रजिस्टर एंट्री करून घेतली आहे त्यांची इथं. तर त्यांनी त्या मुलांनी त्यांचं नाव टाकली ही त्यांची रजिस्टर एंट्री 9:85 आले. 6:30 सकाळी त्यांना काय नावाने एंट्री आहे ती? आता हे दादासाहेब कातील ज्ञानदेव ढाकणे आणि त्यांनी इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे असं नाव टाकलेलं आहे. बरं, मग आता ते लेडीज कोण होते हे आम्हाला काही कल्पना नव्हती. नाही, आता तुम्ही त्यांच्याकडनं आधार कार्ड वगैरे काय मागितलं तो होतं? आधार कार्ड नंबर आहे ना याच्यावरती लिहिलेला आहे बघा. आधार कार्ड जो नंबर आहे तो पण एंट्री केलेली आहे. पोलीस तुमच्या इथे किती वाजता आले, किती पोलीस होते आणि पोलिसांनी कशा पद्धतीने कारवाई केली? पोलिसांची एक गाडी आलेली त्यांची, त्याच्यात महाड तालुक्याचे पोलीस होते, त्याच्यात कॉन्स्टेबल होते आणि बाकी ते तिकडून कुठून पुण्याहून आले होते. ते त्यांची एक गाडी इनोवा होती त्यांची. इनोवा मध्ये ते घेऊन गेले त्यांना सकाळी 6:30. कमीत कमी रात्री 2:30-3च्या दरम्यान झाले. पोलीस 2:30-3च्या दरम्यान आले आणि त्यांना किती वाजता ताब्यात घेऊन गेले? 2:30-3च्या दरम्यान झाले. सकाळी 6:30च्या दरम्यान ते घेऊन गेले. साधारणतः 2:30 ते 3 या दरम्यान पोलिसांचं पथक या ठिकाणी आलं होतं आणि मनोरमा खेडकर ह्या स्वतःच्या नावाने राहिलेल्या नव्हत्या. तर ज्या पद्धतीने आता आपल्या हातामध्ये या पार्वती निवास जो खाजगी हॉटेल आहे आणि या ठिकाणी दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे आणि इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे यांचे आधार कार्ड या ठिकाणी दिले गेले होते आणि आम्हाला एक रात्र या ठिकाणी थांबायचं आहे अशी विनंती करून पार्वती निवासमध्ये त्यांनी एक रात्रीचा आश्रय घेतला होता. मात्र पोलिसांनी त्यांच्यापर्यंत आपला मोर्चा पोहोचवला आणि त्यांना या ठिकाणाहून ताब्यात घेतले. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातनं अटक केली. मनोरमा खेडकर या नेमक्या कोणत्या ठिकाणी थांबल्या होत्या त्याच ठिकाणावरती आपण आहोत. पाहू शकताय किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणारी दुर्गम भागातली ही हिरकणीवाडी आहे आणि हेच ते रायगड पार्वती निवास. या रायगड पार्वती निवासावरती काल रात्री एक कार आली होती आणि या कारमधनं 2 व्यक्ती उतरल्या होत्या. या दोन्ही व्यक्तींनी आपल्याला एका रात्रीचा आश्रय पाहिजे असं सांगून या ठिकाणची एक रूम बुक केली. त्यासाठी मनोरमा खेडकर यांनी स्वतःची ओळख दिली नाही, तर त्यांनी ढाकणे आडनाव असणाऱ्या दाम्पत्याचे आधार कार्ड या ठिकाणी दिले आणि एक रात्रीचा आश्रय मिळवला होता. खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांची 3 पथकं गेली अनेक दिवसांपासून शोधत आहेत. शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकवल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आणि त्यासाठी पुणे ग्रामीणची LCB स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि इतर पथकं त्यांच्या मागावरती होती. मात्र खेडकर कुठेही सापडत नव्हत्या. काल पोलिसांना ही माहिती मिळाली की मनोरमा खेडकर या रायगडमध्ये गेलेल्या आहेत आणि त्या सुद्धा कुठे आहेत याचा मागोवा घेत पोलिसांचं पथक हे थेट याच ठिकाणी पोहोचलं. 2:30 वाजता पुण्याचा पोलिसांचं पथक हे हिरकणीवाडीतील पार्वती निवासामध्ये दाखल झालं. त्यांनी सखोल चौकशी केली. त्यानंतर त्यांची खात्री पटली की मनोरमा खेडकर या नाव बदलून याच ठिकाणी राहिलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी खातरजमा करून पहाटे 6:30 वाजता मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं आणि अटक केलं. एकूणच मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता या प्रकरणाचा उलगडा कसा होता हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड.
तर ज्या ठिकाणी मनोरमा खेडकर आपली ओळख लपून राहिलेल्या होत्या, लपून बसलेली होती, तिकडे सगळ्यात आधी लोकशाही मराठी पोहोचली आणि आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी तिकडचा इथं आढावा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर जे हॉटेल चालक आहेत त्यांच्याशी सुद्धा बातचीत केली. नेमकं काय घडलं होतं, कशा पद्धतीने हे सगळं घडलंय त्याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. दरम्यान आता मनोरमा खेडकरला पोलिसांनी पुण्याला आणलेलं आहे आणि पुण्यामध्ये चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे. त्यामुळे कोर्ट आता नेमकं काय कारवाईसाठी निर्देश देणार याकडे लक्ष असतानाच नेमका कशा पद्धतीचा हा घटनाक्रम राहिलेला आहे ते आपण लक्षात घेऊ शकतो. सगळ्यात आधी तर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याविषयीचे वेगवेगळे किस्से गाजलेले होते आणि त्यामध्येच त्यांची आई असलेली मनोरमा खेडकर ही चर्चेत आली आणि तिचे आधीचे कारनामे समोर आले होते आणि त्यामध्ये आता मनोरमा खेडकरला अटक झाली आहे. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी एकीकडे आहेत चंद्रशेखर भांगे पुण्यातून, तर दुसरीकडे गोपाळ व्यास हे आपले प्रतिनिधी वाशिम मधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सगळ्यात आधी आपण जाऊया चंद्रशेखर भांगे यांच्याकडे. चंद्रशेखर, काय सांगाल? मनोरमा खेडकर हिने लपून बसण्याचे नाना तऱ्हेचे प्रयत्न केले, आपली ओळख लपवली, एका दुर्गम ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये ती राहून लपून राहिली होती, तरी सुद्धा पोलिसांच्या कचाट्यात सापडलेली आहे. कानून के हात लंबे होते असं म्हटलं जातं, त्यानुसार पोलिसांनी तिला शोधून काढल्याचं दिसतंय. चंद्रशेखर, आवाज येतोय माझा? त्याच पोलीस स्टेशन मध्ये ज्या ठिकाणी बोला बोला. नक्कीच फरा, मी सध्या त्याच पोलीस स्टेशन मध्ये आहे ज्या ठिकाणी चौकशी सुरू आहे. आपण खरं तर बघू शकतो की या ठिकाणी मनोरमा खेडकर यांची चौकशी पोलीस करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत पौड पोलीस स्टेशनचे ते या अगदी या आतमधल्या खोलीमध्ये चौकशी करत आहेत. आपण बघू शकतो की या ठिकाणी मनोरमा खेडकर यांची चौकशी सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्याचबरोबर महिला पोलीस अधिकारी आहे, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी चौकशी केली जात आहे. खरं तर आपण बघू शकतो मनोरमा खेडकर यांची चौकशी याच खोलीमध्ये सुरू आहे. याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मनोरमा खेडकर यांनी एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकवण्याचा प्रयत्न केला होता आणि या सगळ्या गुन्ह्यामध्ये मनोरमा खेडकर यांच्यावरती या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि आपण पाहिलं की एक सोशल माध्यमावरती व्हिडिओ व्हायरल झाला आणि या व्हिडिओ नंतर तिच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. परंतु गेल्या अनेक दिवसापासून मनोरमा खेडकर फरार होती. वेगवेगळ्या ठिकाणी तिचा तपास घेण्यासाठी पोलीस तिचा शोध घेत होते, परंतु पोलिसांना त्या आढळून येत नव्हत्या. परंतु आज पहाटेच्या सुमारास रायगड मधून तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. आतमध्ये चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला थोड्या वेळात माहिती पडणारच आहे. अटकेची कारवाई पूर्ण झाल्यानंतर पोलीस न्यायालयामध्ये त्यांना हजर करतील. न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी सुद्धा पोलीस करणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकंदरीत मनोरमा खेडकर यांच्या बरोबर जे इतर आरोपी या सगळ्या गुन्ह्यामध्ये आहेत त्यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक पोलीस करणार आहेत. खरं तर त्या शेतकऱ्यांना पोलीस या मनोरमा खेडकर यांनी धमकावलं होतं, त्या शेतकऱ्यांचा जबाब या ठिकाणी झालेला आहे आणि आता कायदेशीर जी प्रक्रिया असते अटकेनंतरची ती म्हणजे न्यायालयामध्ये हजर करण्याची जी सगळी प्रक्रिया पोलीस सध्या करताना दिसत आहेत. निश्चितच चंद्रशेखर, आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. यानंतर आपण जाऊयात वाशिम मध्ये. आपले प्रतिनिधी गोपाल व्यास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. गोपाल, काय सांगाल? एकीकडे मनोरमा खेडकर, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आई हिला ताब्यात घेतलेला आहे, चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे पूजा खेडकर मात्र विश्रामगृहामध्ये मुक्कामी असल्याचं कळतंय आणि आज त्यांना पुण्यामध्ये चौकशीसाठी जबाब नोंदवण्यासाठी बोलवलंय. काय अपडेट्स? नक्कीच फरा, IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या वादात जे ते निर्माण झालेले वादाचं जे वादंग आहे ते मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आणि एकंदरीत पाहिलं तर वाशिम येथील त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते आणि तुम्ही आता त्याच विश्रामगृहामध्ये आहात का जिथे पूजा खेडकर आहेत आणि त्यांना आज पुण्यात बोलावलंय, त्यामुळे काही हालचाली तशा तुम्हाला दिसत आहेत का? पूजा खेडकर ह्या पुण्याला जाण्यासाठी निघाल्यात का? नक्कीच फरा, जसं पाहिलं तर विश्रामगृहामध्ये पूजा खेडकर ह्या 48 तासापासून एका रूममध्ये बंद आहेत, त्या बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळं एकंदरीत ही चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि गोपाल, असं म्हणता येईल की 48 तास झालेले आहेत, अजून पूजा खेडकर आपल्या रूम मधून बाहेर निघालेल्या नाहीयेत. त्यामुळे यामागचं नेमकं कारण काय असावं असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि पुण्यामध्ये जबाब नोंदवण्यासाठी जे पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे त्याला आता त्या काय उत्तर देतात तेही बघावं लागेल, स्वतः पुण्याला जातात तेही बघावं लागेल. त्यामुळे याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.